आजारी शिंदेंनी डॉक्टरऐवजी मंत्रिकाकडे जावं, राऊतांचा शिंदेंना खोचकटोला. जयंत पाटलांची मोठी घोषणा, रोहित पाटलांची पवार पक्षाच्या प्रतोदपदी निवड, तर गटनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं, मुख्यमंत्री कोण याचा निर्णय मोदी शहा घेतील, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. ठाण्यात मनसेला मोठा धक्का, अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा, राज ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून दिला राजीनामा. 5 डिसेंबरला नव्या मुख्यमंत्र्यांसह 10 ते 15 मंत्री शपथ घेणार. शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ तरुण आमदारांचा समावेश. बावनकुळे, मुनगंटीवार, पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. राज्यात हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबरला होणार. फडणवीस सरकारमध्ये विरोधी पक्षनेता नसणार. अधिवेशनात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा होण्याची शक्यता. 2.1 म्हणजे 0.1 तर माणूस जन्मत नाही ना कधी. तो 2 पेक्षा जास्ती पाहिजे, म्हणजे 3 पाहिजे कमीत कमी, असं शास्त्र सांगतं. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत. लोकसंख्या घटने ही चिंतेची बाब. लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य. युगेंद्र पवारांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज. युगेंद्र पवारांसह 11 उमेदवारांनी अर्ज केला दाखल. मतमोजणीवर आक्षेप घेतल्याने मतपडताळणीसाठी अर्ज. राज्यातलं काळजीवाहू सरकार घटनाबाह्य. 26 तारखेला सरकार स्थापन होणं अपेक्षित होतं. काळजीवाहू सरकारवरून राऊतांचा हल्लाबोल. ईव्हीएम मधील मतांमध्ये तफावत आढळून आली आहे. उद्धव सेनेच्या दीपेश म्हात्रेंचा आरोप. पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात दाद मागणार. दीपेश म्हात्रेंचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.